हॅलो हॅलो. हॅलो, माझा आवाज येतोय का कपिल सर? कृपया मला कोणी बघत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगावं माझा आवाज येतोय का. ओके, धन्यवाद सर. ओके, धन्यवाद सर. सर्वांना सविनय जय भीम. मी जीतरत्न पटाईत प्रबुद्ध भारत या पाक्षिकामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्तानं शाहू महाराजांना विनम्र अभिवादन. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा उपक्रम कपिल राजहंस सर आणि त्यांच्या चमूनं आयोजित केला आणि इथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल कपिल राजहंस सर आणि त्यांच्या कोल्हापूरच्या सर्व टीमचं मी मनापासून आभार मानतो आणि सुरुवातीलाच त्यांना खूप शुभेच्छा देतो की महाराष्ट्रभरामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं जो काही आपण प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे, ज्याला गेल्या आठवड्यापासून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे, लोकांचाही त्याला मोठा उत्साह आहे, प्रतिसाद आहे आणि त्यामध्ये मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचं पुनश्च एकदा आभार मानतो. खरं म्हणजे गेल्या आठवड्याभरापासून आपण बघत आलो आहे की महाराष्ट्रातील वेगवेगळे विषयांना घेऊन एक प्रबोधनात्मक व्याख्यानमाला ही सुरू आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रभरातील दिग्गजांनी इकडे आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि आजच्या या प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये मला कोरोना काळातील माध्यमं आणि एक माध्यमांच्याच अनुषंगानं काय चिंतन आहे किंवा माध्यमांची आजच्या या सगळ्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये काय भूमिका आहे याविषयी मला त्यांनी बोलण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे. खरं म्हणजे ज्यावेळेस कोरोनाचं हे सगळं संकट देशभरामध्ये सुरू झालं आणि विशेषतः भारतामध्ये त्याचे पडसाद उमटायला लागले फेब्रुवारीच्या मध्यामध्ये, फेब्रुवारी-मार्चच्या मध्यामध्ये, त्यावेळेस भारतातला मीडिया त्यावेळेस काय करत होता किंवा भारतीय मीडियामध्ये त्यावेळेस काय सुरू होतं याचं जर का आपण सूक्ष्म पद्धतीने जर अवलोकन केलं तर आपल्याला लक्षात येईल की जगभरामध्ये भीतीचं वातावरण होतं. चीनचं वुहान शहर पूर्णतः लॉकडाऊनमध्ये बंद होतं. अमेरिकेतही कोरोनानं थैमान घातला होता. त्या काळामध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर होते आणि भारतामध्ये अहमदाबादमध्ये त्यांचा एक मोठा कार्यक्रम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या कार्यक्रमानंतर कोरोनाचे हळूहळू रुग्ण भारतामध्ये सापडायला लागले आणि एक मोठा काय म्हणूया स्फोट जो होता कोरोनाचा तो सुरू झाला. याकडे महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील माध्यमानं सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं. म्हणजे मग डोनाल्ड ट्रम्पचा कार्यक्रम झाल्यानंतर केरळमध्ये ज्यावेळेस सुरुवातीला काही चीनमधून आलेले विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले आणि ज्या पद्धतीनं माध्यमांनी याचं वार्तांकन केलं. खरं म्हणजे माध्यमांची जबाबदारी ज्यावेळेस आपण बोलत असतो त्यावेळेस माध्यमांची जबाबदारी असते की देशभरामध्ये सरकारची जो काही निष्काळजीपणा असतो तो उघड करणं, सत्याची बाजू मांडणं आणि परखडपणे देशातील जनतेच्या बाजूने उभं राहणं हे अपेक्षित होतं. मात्र त्याच्यात उलट चित्र महाराष्ट्रभरामध्ये आणि देशभरामध्ये होतं. देशातील एकूण मीडिया 2014 नंतर विशेषतः म्हणजे मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर देशातील मीडिया फक्त नरेंद्र मोदींच्या प्रतिमाभंजनामध्ये गुंग होता किंवा नरेंद्र मोदीच एकमेव असा त्यांचा तो कार्यक्रम होता. तर तो सगळा सुरू होता आणि त्यामध्ये येथील जनतेचे प्रश्न किंवा इथल्या लोकांना कुठल्या प्रकारच्या समस्येला सामोरे किंवा अडचण उभी राहील याचं अवलोकन करण्यास माध्यमं कमी पडली.
खरं म्हणजे माध्यमांची भूमिका ही आत्ताची आहे का, तर आपल्याला नाही असं त्याचं उत्तर मिळेल, कारण आपल्याला भूतकाळामध्ये जायला लागेल. जी वस्तुस्थिती किंवा ज्या पद्धतीनं माध्यमांकडे बघितलं जातं की माध्यमं म्हणजे शोषितांचा, पीडितांचा, वंचितांचा आवाज, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणं, सत्याची बाजू मांडणं, निष्पक्षपणे सत्याची बाजू मांडणं, असं ज्यावेळेस अपेक्षित असतं त्यावेळेस आता काहीही घडलेलं नव्हतं. माध्यमं, आत्ताची माध्यमं न राहता ती एक PR एजन्सी म्हणून आता पूर्णपणे कार्यरत झाले. म्हणजे अनेकांना आपल्याला प्रश्न पडला असेल की PR एजन्सी असं कसं तुम्ही म्हणू शकता. खरं म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरच्या हातामध्ये ज्यावेळेस भारतातला मीडिया गेला, विशेषतः 2014 नंतर मुकेश अंबानी यांच्या नेटवर्क 18 ग्रुपने भारतातील जवळपास 70% जास्त मीडिया हाऊस त्यांनी विकत घेतले. त्यावेळेसच एक अंदाज आला होता की देशाचं मीडिया किंवा कुठल्या पद्धतीनं हा सगळा जाणार आहे, कुठं जाणार आहे, याचा सगळ्यांना तो अंदाज आलेला होता. न्यूज 18 म्हणजे IBN ग्रुप ज्यावेळेस न्यूज 18 नेटवर्कने विकत घेतला, मुकेश अंबानींनी विकत घेतला, त्यावेळेस अनेक पत्रकारांनी त्यातून बाहेर पडले आणि आम्हाला ही भांडवलशाहीतनं म्हणजे एकाधिकारशाही आम्हाला मान्य नाही असं अनेक पत्रकारांनी त्यावेळेस ठणकावून सांगितलेलं होतं. त्यानंतरच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर हे सगळं दिसत होतं, त्यावेळेस विशेषतः मराठीमध्ये काय हालचाल होती किंवा मराठी मीडियामध्ये काय या सगळ्या संबंधानं रिपोर्टिंग सुरू होती. कोरोनाच्या कालावधीमध्ये विशेषतः एका समुदायाला, विशिष्ट अल्पसंख्याक समुदायाला विलन ठरवण्याचं आणि कोरोना यांच्यामुळे पसरला असं एक निगेटिव्ह थेरी मांडण्यामध्ये इथला मीडिया गुंग होता. म्हणजे दिल्लीतलं मरकजचं उदाहरण त्याला आपल्याला देता येईल. सरकारचा नाकर्तेपणा, फुलपणा दाखवण्याऐवजी माध्यमांनी एका अल्पसंख्याक समूहाला खलनायक ठरवण्याचा तो सगळा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामुळे देशभरातलं वातावरण असं बिघडलं की आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीला इथला मुस्लिम समुदायच जबाबदार आहे अशा पद्धतीनं मांडणी देशभरामध्ये होऊ लागली आणि एक निगेटिव्ह वातावरण या समूहाबद्दलचं देशभरामध्ये झालं. माध्यमांच्या अनुषंगाने बोलत असताना माध्यमांची सद्यस्थिती काय आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण मराठी आणि हिंदी अशी तुलना करतो त्यावेळेस आपल्याला हे दोघं स्वतंत्र विषय नाही, दोन्ही एकच आहेत हे आपल्याला समजून घ्यायला लागेल. कारण अनेक हिंदी माध्यमं, मराठी माध्यमं ही एकाच समूहाच्या मालकीची आहेत, फक्त त्यांची नावं बदलली आहेत पण मालक त्यांचा एकच आहे हे आपल्याला समजून घ्यायला लागेल. त्याच्यामुळे ही सगळी भांडवलदार जो काही वर्ग आहे हा सगळा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे आणि तो त्यांच्यासाठी काम करतोय हे आपल्याला दिसून आलेलं आहे. उदाहरण खरं म्हणजे आत्ताच्या या कालावधीमध्ये तुम्ही जर का TV लावला आणि जर अर्धा तास तुम्ही जर बातम्या बघितल्या तर तुमच्यामध्ये इतकी भीती निर्माण होईल की आता पुढचा शेवटचा फक्त 1 तास मी जगेन अशी इमेज, इतकी भीती लोकांमध्ये निर्माण होते. त्याच्यामुळे माध्यमांनी जे एक भीतीचं प्रचंड एक वातावरण तयार केलेलं आहे. खरं म्हणजे आता मध्यंतरी 2 दिवसापूर्वी एक बातमी होती की UPमध्ये, उत्तर प्रदेशातील एका पत्रकारानं एका व्यक्तीला ऑक्सिजन बेड मिळत नव्हता म्हणून एक ट्विट केलं होतं आणि त्यामध्ये त्याने असं मेन्शन केलेलं की उत्तर प्रदेशमधील परिस्थिती प्रचंड विदारक आहे, लोकांना बेड मिळत नाहीये, कोरोना काळात लोक रस्त्यावर किड्या मुंग्यांसारखी मरून पडत आहेत आणि याला जबाबदार असणाऱ्या राज्य सरकारनं त्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावी असा एकंदरीत सूर होता त्या सगळ्या ट्विटचा. तर योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी तात्काळ त्या व्यक्तीला अटक केली आणि त्याच्यावर एक गंभीर गुन्हा नोंदवला की तुम्ही राज्यांतर्गत असणारे प्रश्न तुम्ही असं सोशल मीडियावर मांडू शकत नाही. इतक्या पद्धतीचं ते भयानक त्याच्यावर तो आरोप लावून त्याला तुरुंगात डांबण्यात आला. सांगण्याचा मुद्दा हा आहे की माध्यम स्वातंत्र्याच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण म्हणत असतो, सोशल मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल किंवा मग टेलिव्हिजन असेल, तर याच्यावर बंधनं लादण्याचा, सेन्सॉरशिप लादण्याचा केंद्र सरकारचा हा डाव आहे आणि त्यामुळेच जर कोणी स्वतंत्रपणे तिथली विदारक स्थिती दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना थेटपणे तुरुंगात डांबण्याचं काम हे सरकार करतं आहे. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एकंदर कोरोना काळामध्ये सरकारचा जो काही नाकर्तेपणा आहे तो लोकांना दिसून येऊ नये, त्यांची बाजू उघडी पडू नये म्हणून ज्या पद्धतीनं सगळ्या बाजूनं नाकाबंदी करता येईल का यासाठीच हे षडयंत्र आपण ओळखलं पाहिजे आणि ते हाणून पाडणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. खरं म्हणजे जगभरामध्ये भारतीय माध्यमांची इमेज किंवा जी प्रतिमा आहे ती अत्यंत वाईट आहे. जर्नलिझम इंडेक्समध्ये भारताचा रँक 145वा आहे. म्हणजे जगभरातील जे माध्यमं आहेत ते फ्री प्रेस इंडेक्समध्ये भारताची स्थान 145वा आहे.
म्हणजे त्याचे काही निकष आहेत. भारतातलं माध्यम स्वातंत्र्य, भारतामध्ये होणारी मुस्कटदाबी आहे का, पत्रकारांना त्याबद्दलचं लिहिण्याचं बोलण्याचं स्वातंत्र्य आहे का, याच्या सगळ्या अनुषंगानं ते जागतिक ती जी संस्था आहे ती त्याचं अवलोकन करत असते आणि त्यामध्ये भारत अत्यंत खालच्या स्थानावर आहे. भारतीय मीडियाची ही दुर्दशा आणि भारतीय मीडिया हा कुठल्या दिशेला चालला आहे याचं ते प्रतीक म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. तो रिसेंटलीच तो अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. त्यासोबतच कोरोना काळामध्ये बोलत असताना की माध्यमांची जी भूमिका आहे, माध्यमं अशी का वागतात किंवा माध्यमांच्या अनुषंगानं ही एका व्यवस्थेची, एका व्यक्तीची बटीक झालेली आहेत का, तर याचा विचार करत असताना याला पर्याय म्हणून काय आहे किंवा आत्ताची माध्यमं जर आपण म्हणतोय की ही सगळी सरकारधार्जिणी आहेत, सरकारच्या अखत्यारीतले आहेत, तर यांना पर्याय म्हणून काय, तर याला पर्याय म्हणून जी काही पॅरलल मीडिया आहेत किंवा जी काही समांतर माध्यमं आहेत जी छोट्या छोट्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती सुरू आहेत, तर यांच्यावरही मोठ्या प्रमाणात दबाव आणण्याचा, त्यांना दाबण्याचा सरकारचा तो प्रयत्न सुरू असतो. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये जर का आपण बघायला गेलं तर जागल्या नावाचं एक अत्यंत प्रभावी आणि एक समांतर मीडिया पोर्टल आहे. सोबतच प्रबुद्ध भारत आहे. प्रबुद्ध भारत ही प्रस्थापित माध्यमांना आवाज म्हणून तो उभा राहिलेला आहे. त्यासोबत देशभरामध्ये वायर असेल, न्यूज क्लिक असेल, न्यूज मिंट असेल, यासारखे अनेक छोटी मोठी माध्यमं आत्ता उभी राहत आहेत आणि त्या सगळ्या माध्यमांमध्ये एक समान धागा आपल्याला दिसून येईल की 2014 नंतर जी देशाची परिस्थिती बदलली आहे किंवा आपण म्हणूया की ही फॅसिस्ट राजवट ज्या पद्धतीने सुरू झाली, जिथे फ्रीडम ऑफ स्पीच नाकारलं जाते, जिथे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन नाकारलं जातं, फ्रीडम ऑफ स्प्रेस जिकडे पूर्णपणे डावलण्यात येते, अशा कालावधीमध्ये ही छोटी छोटी माध्यमं वेगवेगळ्या भागामध्ये उभी राहत आहेत. त्यांना सहकार्य करण्याचं, ती टिकवून धरण्याचं आपली सगळ्यांची ती जबाबदारी आहे. त्याशिवाय हा जो काही लोकशाहीचा चौथा खांब आहे, ज्याला आपण डोलारा म्हणतो, की लोकशाहीतल्या चौथा खांब हा पत्रकारिता आहे, मीडिया आहे, माध्यम आहे, याला टिकवून ठेवणं आणि आत्ताच्या या सगळ्या कालावधीमध्ये भांडवलशाहीच्या हातात गेलेली सगळी मीडिया ती कशा पद्धतीनं तिला समांतर मीडिया आपण उभा करून त्याला एक पर्याय म्हणून आपण उभं करू शकतो, ही आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की जी समांतर माध्यमं उभी राहत आहेत त्यांना सहकार्य करणं, त्यांना टिकवून ठेवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी. खरं म्हणजे माध्यमं कशासाठी हवी असतात की जिकडे ज्या लोकांना आपलं म्हणणं मांडता येत नाही त्यांना तिकडे आपलं प्रतिनिधित्व मांडता यावं, त्यांना आपलं म्हणणं तिकडे व्यवस्थेपर्यंत, शासनापर्यंत पोहोचवण्यात यावंचं काम, हे काम करण्याची जबाबदारी ही माध्यमांची असते. आणि तिथे आता मराठी असेल, हिंदी असेल किंवा इंग्रजी मीडिया असेल, हा पूर्णपणे कमी पडलेला आहे. अशा कालावधीमध्ये आपली जबाबदारी फार वाढलेली. खरं म्हणजे मीडियाला पर्याय म्हणून ज्यावेळेस सोशल मीडिया उभा राहिला त्यावेळेस सोशल मीडियाकडे एक समांतर माध्यम म्हणून सुरुवातीला पाहिलं गेलं. आत्ताच्या कालावधीमध्ये ती परिस्थिती नाही आहे. सोशल मीडियावरही अनेक रेस्ट्रिक्शन्स आलेले आहेत. म्हणजे त्याचाही अल्गोरिदम पूर्णपणे सरकार धार्जिने किंवा सरकारच्या फेवरमध्ये असणारा तो तसा पद्धतीचा सेट केला जातो की जेणेकरून सरकारविरोधी भूमिका किंवा सरकारविरोधी एखादी मोहीम ज्यावेळेस तुम्ही सोशल मीडियावर राबवतात, एखादा हॅशटॅग तुम्ही विशिष्ट हॅशटॅग राबवतात, त्यावेळेस तो जास्त लोकांपर्यंत रीच आउट होऊ नये म्हणून त्याच्यावरही निर्बंध लादली गेले, त्याच्यावरही बंधनं लादली गेले. त्याच्यामुळे ज्यावेळेस सोशल मीडियाला आपण मेनस्ट्रीम मीडियाच्या विरोधामध्ये पर्यायी मीडिया म्हणून ज्यावेळेस आपण बघत होतो त्याच्यावरही आता बंधनं आलेत. तर त्याच्यामुळे आता आपल्याला सगळ्या चळवळीच्या अनुषंगानं किंवा व्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगानं आपल्याला वेगवेगळी माध्यमं उभी करायला लागणार आहेत जी इथल्या मेनस्ट्रीम मीडियाला समांतर आणि पर्यायी उभे राहू शकतील. मला वाटतं की फक्त सोशल मीडियावरच आपल्याला अवलंबून न राहता वेगवेगळी त्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्याचा आपण समावेश केला तर ती पर्यायी उभं राहू शकतात का. जसे की वेगवेगळे प्रबोधन ग्रुप आहेत, वेगवेगळे नाट्य करणारा वेगवेगळा संच आहे किंवा मग प्रबोधनकार असतील, काही जलसेकार आहेत किंवा वेगवेगळ्या यूट्यूब चॅनल्स आहेत. आता हल्ली यूट्यूब चॅनल्स म्हणजे जरा सोशल मीडियावरनं थोडासा तो आता यूट्यूब व्ह्यूअर्सशिप आता लोक हळूहळू आपल्या पद्धतीनं काय म्हणणं आहे, काय एक्झॅक्टली कुठल्या कुठल्या विषयांवरच्या भूमिका आहेत ते स्वतःचं माध्यम म्हणून ज्यावेळेस यूट्यूब चॅनलचा वापर करू लागलेला आहे त्याचाही मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो, त्याचाही रीच आउट आहे, त्यालाही बघणारा दर्शक आहे. त्याच्यामुळे ही जी काही वेगवेगळी छोटी छोटी माध्यमं आता उभी राहत आहेत
यांना टिकवून ठेवणं, त्यांना हे करणं आता सगळी आपली जबाबदारी आहे. माध्यमांच्या संदर्भातला एक म्हणजे जर्नलिझममध्ये एक टर्म आहे येलो जर्नलिझम ज्याला म्हणतात, ज्याला पीत पत्रकारिता असं म्हणतात. खरं म्हणजे ही जर्नलिझमच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं ती एक कन्सेप्ट आहे त्याच्या सिलेबसमध्ये. त्याचा अर्थ असा होतो की टेबल न्यूज बनवणं किंवा एखादी गोष्ट खरं म्हणजे मुळात नाहीच आहे ती बनवून मालमसाला टाकून ती चालवणं आणि लोकांचा फोकस एका गोष्टीवरनं दुसऱ्या गोष्टीवर शिफ्ट करणं. म्हणजे आता उदाहरणार्थ की देशभरामध्ये कोरोनाची प्रचंड स्थिती भयानक आहे, लोकांना बेड मिळत नाही, इंजेक्शन्स मिळत नाही आहेत, लोक रस्त्यावर मरून पडत आहेत ऑक्सिजन अभावी. इतका विदारक चित्र देशभरामध्ये असताना आपली माध्यमं कुठल्या गोष्टींमध्ये चर्चा करण्यामध्ये बिझी आहेत. तर कंगनाचं ट्विट रिलीज झालं, कंगना रडते, पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार होतोय का, देशभरात मोदींची रॅली कव्हरेज करायला माध्यमांना तो महत्त्वाचा मुद्दा वाटतोय. इकडे म्हणजे अनेक त्यामध्ये BJPचेही अनेक लोक आहेत, म्हणजे सरकारमधील अनेक लोकांना सुद्धा बेड मिळत नाही आणि ते बेडअभावी सुद्धा ती लोक मरतायत, त्यांचंही निधन होत आहे. तर हे अशा अनेक विषयांवर न फोकस डायव्हर्ट करण्यासाठी, लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्यासाठी माध्यमं विशेषतः PR एजन्सीज म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आता माध्यमं म्हणायचं का हा प्रश्न माझ्यापुढे आता उभा राहतो आहे. कारण एका विशिष्ट व्यक्तीची प्रतिमा बंधन ज्यावेळेस तुम्ही करायला लागतात. बाबासाहेबांनी एका ठिकाणी असं एक वाक्य कोट केलं आहे की लोकशाहीमध्ये ज्यावेळेस व्यक्तिपूजा ही सरस ठरते किंवा प्रतिमा बंधन ही मोठं होतं त्यावेळेस ती लोकशाही धोक्यात येते. तो धोका बाबासाहेबांनी घटना समितीसमोर जो मांडला होता तो आज देशामध्ये उभा राहताना दिसतोय का. कारण माध्यमांना कोरोनाची परिस्थिती, त्याच्याबद्दलचं रिपोर्टिंग, लोकांच्या प्राथमिक गरजा याविषयी न बोलता माध्यमांचं लक्ष दुसरीकडे. म्हणजे सुशांत सिंग राजपूत कसा मेला, कंगना राणावतचं काय ट्विट होतं, मोदींनी कसं सर्जिकल स्ट्राईक केलं वगैरे वगैरे यासारख्या अनेक गोष्टींकडे माध्यमं एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या गरजा काय आहेत, त्याच्या प्राथमिक गरजा काय आहेत हा मुद्दा किंवा ह्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष जात नाही किंवा किंबहुना त्यांचं लक्ष जाऊच नाही म्हणून ते तसं त्या पद्धतीनं तसं त्या कार्यरत असतात. त्याच्यामुळे माध्यमं आता सगळ्या सरकारच्या हातातील PR एजन्सी आहेत आणि त्या तशा पद्धतीनं कार्यरत आहेत आणि म्हणून त्या लोकांचं आपल्याला काय हवंय हा प्रश्न लोकांनी उचलू नये, लोकांनी त्या विरोधात आवाज उचलू नये, एल्गार करू नये. म्हणून सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही गोष्टी करत असतात त्यामध्ये मीडियाचा रोल फार महत्त्वाचा आहे आणि त्याचा वापर आपल्याच नागरिकांच्या विरोधात होताना आपल्याला दिसतोय. कारण ज्यावेळेस त्याला हव्या असणाऱ्या प्राथमिक गरजा त्याच्या गोष्टींबद्दल जर तो आवाज उचलायला लागला तर सरकारला त्या गोष्टी करणं भाग पडेल आणि आपलं पितळ उघडं पडू नये, आपला नाकारतेपणा बाहेर येऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टींचा खटाटोप चाललेला असतो. ही गोष्ट समजून घेणं आपल्याला फार महत्त्वाची आहे. त्याच्यानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की माध्यमांना विशेषतः शेतकरी आंदोलनानंतर देशभरामध्ये जी काही स्थिती झाली, म्हणजे कृषी कायद्यांच्या विरोधात ज्यावेळेस हरियाणा पंजाबमधील शेतकरी उतरला रस्त्यावर, ते कोरोनाची परिस्थिती होती, देशामध्ये उद्रेक सुरू होता, अशामध्ये कृषी कायद्याच्या विरोधात ज्यानं शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे या कायद्याच्या विरोधात सगळा शेतकरी उभा होता. त्यावेळेस माध्यमांनी हा प्रश्न जाणीवपूर्वक दुसरीकडे डायव्हर्ट करण्यासाठी त्या शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवलं, त्यांना पाकिस्तान समर्थक ठरवलं, त्यातल्या अनेक म्हणजे तिथे घुसून त्यामध्ये धुडगूस घालण्याचाही माध्यमांनी प्रयत्न केला. परंतु शेतकऱ्यांनी माध्यमांचा तो विशेषतः गायपट्ट्यातील जी काही मीडिया हाऊसेस आहेत, म्हणजे उत्तर भारतातली हिंदी बहुल जी काही सगळी मीडिया हाऊसेस होती त्या सगळ्यांना इन्क्लुडिंग हिंदी इंग्लिश सगळ्या मीडिया चॅनल्सला तिथल्या शेतकऱ्यांनी त्या आंदोलनादरम्यान बायकॉट केलं, त्यांना तिथून हुसकावून लावलं. जर एखादा माध्यम समूहातला प्रतिनिधी जर तिथे येत असेल तर आम्हाला तुमच्यासमोर मांडायचंच नाही अशी भूमिका तिथल्या शेतकऱ्यांनी कणखरपणे भूमिका घेतली आणि जागतिक पातळीवर हे एक षडयंत्र आहे भारताच्या विरोधातलं असं एक नरेटिव्ह देशभरातील मीडिया जो काही सेट करण्याचा प्रयत्न करत होता तो हाणून पाडण्याचं काम, महत्त्वाचं काम दिल्लीतल्या त्या पंजाब हरियाणातल्या त्या शेतकऱ्यांनी केलं. त्याच्यामुळे सरकार विरोधी आवाज दडपण्याचा जो काही प्रयत्न माध्यमं करत होती तो त्या निमित्तानं हाणून पडला. ही एक मोठी गोष्ट त्यामध्ये झाली. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये माध्यमांचं महत्त्व किंवा माध्यमं कशासाठी असावीत किंवा माध्यमांनी काय करणं अपेक्षित आहे या संदर्भातलं एक गाईडलाईन्स किंवा काय म्हणूया त्याला जी सरकारी नाही आहे पण एक असं असावं असा एक संकेत आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या त्याच्यामध्ये.
पण जी निमसरकारी संस्था आहे ज्यातनं माध्यमांनी काय प्रकारची कृती करणं अपेक्षित असतं असा एक संकेत आहे जो कधीही स्वातंत्र्यानंतर आजतागायत पाळला गेला नाही. म्हणजे ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिवंगत पी सावंत सर ज्यावेळेस त्या ट्रस्टवर होते, त्या प्रेस ब्युरो ऑफ इंडियावर होते, त्यावेळेस त्यांनी काही नियमावली घालून दिली. म्हणजे खरं म्हणजे ती बंधनकारक नाही आहे, पण एक पत्रकारांनी माध्यमांनी तो संकेत पाळला पाहिजे असं तिथनं ते अपेक्षित असतं. त्यावेळेस जी सुधारणा झाली थोड्याफार प्रमाणात, नवीन नियम बनवण्यात आले. त्यानंतर देशभरामध्ये माध्यमांची किंवा माध्यमांनी असा काही प्रयोग आहे की जिथून त्यांच्यावर एक नियंत्रण राहील माध्यमांवर, आणि माध्यमांनी सरकार म्हणजे खरं म्हणजे माध्यमांचं कामच सरकार विरोधी गोष्टी लावून धरणं, सरकारचा जो काही अजेंडा असतो तो हाणून पाडणं, लोकांसमोर सत्य मांडणं, या गोष्टी अपेक्षित होत्या. त्या कधीही आजतागायत झालेल्या नाही आहेत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचे विपरीत परिणाम सगळ्या भारतीयांना त्याचे भोगावे लागत आहेत. माध्यमांचा जो काही कॉर्पोरेट जी काही सगळी माध्यमं आहेत जी सरकार धार्जिनी झालेली आहेत, आणि त्यामुळे या सगळ्या माध्यमांनी एक अजेंडा, एक सेट अजेंडा, म्हणजे ज्यावेळेस मोदी समजा उदाहरणार्थ कोरोनाच्या काळामध्ये ते बंगाल आणि केरळ, तमिळनाडू या सगळ्या इलेक्शनमध्ये गुंग होते आणि त्यांच्या रॅलीजमध्ये लाखो लोक त्यांच्या सभेमध्ये येत होते, ते त्यामध्ये भाषणबाजी करत होते आणि हे सगळं होत होतं. त्यावेळेस जमलेला जमाव ज्यातनं कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो ही शक्यता ज्यावेळेस निर्माण होत होती, त्यावेळेस माध्यमांचं काम होतं, त्यांची जबाबदारी होती की ह्या परिस्थितीमध्ये हा प्रश्न त्यांनी मांडणं त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा नव्हता आणि त्यांनी तो प्रश्न आजतागायत मांडला नाही. म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर बंगालमध्ये दुसऱ्या दिवशी काही हिंदी चॅनल्सनं सुरू केलं की कोरोनाचा उद्रेक झालेला आहे, त्याला जिकडे जिकडे BJP विरोधातली शासनं सत्तेवर बसली तिथे माध्यमांनी त्या सरकारला दोषी ठरवले की यांच्यामुळे राज्यातला कोरोनाचा सडनली 1,00,000-2 लाखांचा आकडा हा वाढला आहे आणि याला जबाबदार ही आहेत. परंतु जिथे जिथे मोदींच्या, अमित शहांच्या रॅली होत होत्या तिथे हा प्रश्न जाऊन त्यांना विचारासा वाटला नाही. इथंच माध्यमांचा दुटप्पीपणा आपल्यासमोर येतोय. मला वाटतं की माध्यमांच्या अनुषंगाने बोलत असताना विशेषतः मराठीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काही चित्र त्याच्या उलट नाही आहे किंवा वेगळं नाही. म्हणजे ज्यावेळेस लॉकडाऊन सरकारनं कुठल्याही पूर्वसूचना न देता, कुठलीही पूर्वतयारी न करता जनतेवर लादला गेल्या वर्षी, त्यावेळेस एक असा मोठा समूह आहे, वंचित समूह आहे की ज्याच्याकडे ना पूर्णवेळ घर आहे, ना पूर्णवेळ काम आहे, ना पूर्णवेळ तो रोजगार करू शकतो, असा समूह, स्थलांतरित समूह आहे जो एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, आंतरजिल्हा किंवा आंतर राज्य ही लोक सगळी असतात. या प्रवाशांचं किंवा या लोकांचं खूप मोठ्या प्रमाणात शोषण झालं आहे आणि हे स्टेटनं केलेलं हे शोषण होतं, राज्यानं केलेलं हे सगळं शोषण होतं. ते अशा अर्थाने मी सांगतोय की ज्यावेळेस लॉकडाऊन लागला त्यावेळेस ही लोक पायी हजारो किलोमीटरचा प्रवास करत आपल्या घराकडे निघाली होती आणि त्यावेळेस अनेक माध्यमांना सोयीस्करपणे हा मुद्दा दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. हा मुद्दा त्यांनी डायव्हर्ट केला की अनेक रस्त्यावरनं जाताना लहान लहान मुलं रस्त्यावर दगावली, अनेक बायका, गर्भावती बायकांना सुद्धा आपला जीव गमवायला लागला. महाराष्ट्रातल्या औरंगाबादमधली घटना आहे. 15-20 कामगार त्या रेल्वे रुळावरनं जालन्याकडे निघाली होती आणि रात्री भरधाव ट्रेन आली आणि त्या ट्रेनखाली जवळपास 16 ते 17 मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता, जी परराज्यातली होती, त्यांच्याकडे कुठलेही पैसे नव्हते. आणि या कोरोना काळामध्ये सरकारनं जे काही काय म्हणूया त्याला, कुठलाही विचार न करता जो काही लॉकडाऊन लादला आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर झाला, अनेक शेकडो लोकांना आपला जीव गमवायला लागला. अशा कालावधीमध्ये मराठी माध्यमांची जबाबदारी होती की त्यांनी तो प्रश्न मांडणं, सरकारला जबाब विचारणं. आणि नुसतं केंद्र सरकारला प्रश्न करून हा प्रश्न सुटत नाही, तर राज्य सरकारची ही ती जबाबदारी होती. आपण समजू शकतो पॅन्डेमिक आहे, वैश्विक महामारी आहे, पण या वैश्विक महामारीपेक्षा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त भूकबळीने रस्त्यावरनं जाताना हजारो मजुरांचं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेकांचं, शेकड्यांचं निधन झालेलं आहे. पाण्याअभावी लोक तडफडून रस्त्यावर मेल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. तर अशा कालावधीमध्ये माध्यमांची जबाबदारी होती की त्यांनी हा प्रश्न लावणं, सरकारला तो त्या पद्धतीचा निर्णय घ्यायला भाग पडणं. खरं म्हणजे
महाराष्ट्राबाहेरचे जे विद्यार्थी राजस्थान कोटामध्ये अडकले होते त्यांना महाराष्ट्र सरकारनं विशेष बसेस पाठवून त्यांना आपल्या राज्यात घेऊन आलं. तर जर सरकार श्रीमंतांच्या मुलांना, म्हणजे ज्या या व्यवस्थेमध्ये श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे सगळ्या संसाधनं उपलब्ध आहेत, अशा मुलांना जर सरकार परत आणू शकतं, तर आमचा कामगार जो हजारो किलोमीटरचा प्रवास करून जो रस्त्याने आपल्या घरी निघाला आहे बायका पोरांसकट संसार उघड्यावर टाकून, तर यांनाही घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी इथल्या शासनाची आहे. ती केंद्र सरकारची, ती राज्य सरकारची. पण दोन्ही सरकारचा नाकर्तेपणामुळे इथल्या हजारो कामगारांचा कोरोना काळामध्ये बळी गेला आणि त्याला जबाबदार जितकं सरकार आहे तितकंच माध्यम आहे. कारण माध्यमांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही. त्यांनी सरकारला त्या संदर्भात ठोस ॲग्रेसिव्ह भूमिका घेऊन तो निर्णय घ्यायला किंवा हा प्रश्न मांडायला ती कमी पडलेत. म्हणून ते या व्यवस्थेचे ते बळी जे ठरलेले मजूर आहेत तितके, म्हणजे सरकार जितकं जबाबदार आहे तितकंच माध्यमांनाही मी तेवढं जबाबदार मानतो. कारण माध्यमांनी जर त्यांची जबाबदारी, त्यांचं काम चोखपणे जर पाडलं असतं तर मला वाटतं अनेक मजुरांना आपला जीव गमवावा लागला नसता. ही एक महत्त्वाची गोष्ट आपण कोरोना काळामध्ये लक्षात घेण्यासारखी आहे. म्हणजे सरकार जाहिराती देईल, सरकार पॅकेजेस देईल, सरकार तुमचं कॉर्पोरेट हाऊस चालवेल, अशा पद्धतीनं सगळी मीडिया राबत होती. म्हणजे महाराष्ट्रामध्ये विशेषतः महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अचानक म्हणण्यापेक्षा ही परिस्थिती उद्भवली कोरोनाची आणि त्यामध्ये सरकारही तितकंच कमी पडलं, राज्य सरकारही. तर राज्य सरकारच्या म्हणजे आम्ही माध्यम क्षेत्रामध्ये जी लोक आहेत किंवा ज्यांना अंतर्गत गोष्टी माहीत असतात त्यांना ह्या गोष्टीचा अंदाज येईल की मी कुठल्या पॉईंटने त्या सांगतोय. माध्यमांमध्ये सगळ्यांमध्ये एक अलिखित नियम आहे, खरं म्हणजे तो सांगायला नको, पण आता ह्या गोष्टी काही लपून राहिल्या नाहीत, सगळ्या उघड आहेत. म्हणजे ज्यावेळेस फडणवीसांचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये 2014 ते 19 पर्यंत, त्यावेळेस सगळी माध्यमं ही BJP धार्जिणी होतीच आणि संघाची लोकं त्यामध्ये सगळी इन्व्हॉल्व्ह होती, घुसलेली होती. म्हणजे आपल्याला हवा असणारा अजेंडा, हवा असणारं नरेटिव्ह, महाराष्ट्रातले जे प्रश्न आहेत ते दुसरीकडे डायव्हर्ट करून त्यांना हवं ते असणारं त्या सर्कलवरच त्या गोष्टी फिरवणं, अशी एक यंत्रणा काम करते माध्यमांमध्ये. फरक आत्ताही ती यंत्रणा आहे का, तर आत्ताही महाविकास आघाडीमध्ये ती यंत्रणा आहे. फरक एवढाच आहे की फडणवीस येऊन गेले ना, आता उद्धव ठाकरे येऊन बसले, परंतु यंत्रणा ती त्याच पद्धतीनं काम करते. माध्यमांमध्ये एक अजेंडा सेट केलेला असतो की सरकारविरोधी ज्यावेळेस गोष्टींचा प्रक्षोभ होत असतो त्यावेळेस त्या दाबण्याचा, संपवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या आघाड्यांवर होत असतो, तसाच तो माध्यमांच्या आघाड्याने होत असतो. म्हणजे उदाहरणार्थ द्यायला झाले तर दलित तरुण नक्षलवादाकडे वळतोय का, अशी चर्चा करून आंबेडकरवादी आणि दलित तरुणांमध्ये संभ्रम निर्माण करायचं, एका समूहाबद्दल दुसऱ्या समूहामध्ये संभ्रम निर्माण करून विषयाला फाटा फोडणं, मूळ विषय बाजूला ठेवणं, अशी एक स्वतंत्र यंत्रणा माध्यमांमध्ये कार्यरत आहे. विशेषतः टेलिव्हिजन आणि आत्ता हल्ली वेब पोर्टलवर तो सगळा ऑडियन्स शिफ्ट झाला असल्यामुळे ते सगळं होतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा आपण एक विवेकी आंबेडकरवादी म्हणून किंवा सजग नागरिक म्हणून या गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे की माध्यमांच्या कुठल्याही अजेंड्याला आम्ही बळी पडू नये, तेवढी खात्री, तेवढी काळजी आणि तेवढी सजगता आपण घेतली पाहिजे. खरं म्हणजे मी तर म्हणतो आता माध्यमांमध्ये जो काही हाईप तयार केला जातो की कोरोनाचे इतके बळी जात आहेत, कोरोना गंभीर आहे का, तर 100% गंभीर आहे, काळजी घेणं ही आपली जबाबदारी. पण ज्या पद्धतीनं कडक निर्बंधाच्या नावावर पूर्ण लॉकडाऊन लावला जातोय, म्हणजे सरकार म्हणते कडक निर्बंध, पण ॲक्च्युअली होतंय काय तिथे, तर तिथे लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती. म्हणजे बाहेर निघालं तर पोलिसांचा मार आहे, हातावर पोट असणारे भूकबळीनं मरतायत. म्हणजे ज्यांच्याकडे होतं त्या लोकांनी आजतागायत त्यांना पुरवलं, पण आता परिस्थिती अशी आहे की माझ्या आहे तेवढं माझं भागवणं ही परिस्थिती, हा प्रश्न लोकांसमोर असताना कडक निर्बंधांमध्ये जगणं सर्वसामान्य शोषित पीडित वंचितांना ह्या कोरोनाच्या काळामध्ये फार कठीण होत चालले. आणि याच्यामध्ये माध्यमांचंही म्हणजे हे प्रश्न, ह्या लोकांचे, ह्या समूहांचे प्रश्न मांडण्यामध्ये माध्यमं कमी पडलेली आहेत, याचाही विचार आम्हाला करायला लागणार आहे. आणि मग माध्यमांचं म्हणजे माध्यमांमध्ये जे काही प्रतिमा भंजन सुरू असतं त्याला टॅकल कसं करायचं, हा मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पर्यायी माध्यमं उभं करणं आणि जी काही आत्ता या सगळ्या व्यवस्थेमध्ये जी काही पर्यायी माध्यमं आहेत ते टिकवून ठेवणं, ती पुढे घेऊन जाणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मला वाटतं कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण घेऊया का कपिल सर, म्हणजे मग त्या अनुषंगाने आपल्याला जास्त बोलता येईल.
सुरेश शेळके सर, जय भीम. कोणाचे काही प्रश्न असतील तर कृपया तुम्ही ते मला विचारा, म्हणजे मग त्या अनुषंगाने आपल्याला पुढेही जाता येईल. आणि तुमचे प्रश्न जर आले तर आपल्याला थेट त्याविषयी मला बोलता येईल. माझा आवाज येतोय का तुम्हा सगळ्यांना? कोणाचे काही प्रश्न असतील तर कृपया विचारावेत, जेणेकरून त्यावर बोलता येईल, मांडता येईल. आणखी थोडी मांडणी होऊ दे अनिल भवन. ओके अनिलजी. बाळासाहेबांच्या खरं म्हणजे या वाढदिवसानिमित्तानं हा जो काही प्रबोधनाचा जागर आपण करतोय सगळे, त्यामध्ये थोडं म्हणजे विशेषतः माध्यमांचं यातली भूमिका हे सगळं बोलत असताना मला थोडासा विषयांतर करावासा वाटतोय. तो अशा अर्थाने की सलग पर्यायी माध्यमांच्या ज्यावेळेस आपण पर्यायी माध्यमं बोलत असतो त्यावेळेस पर्यायी माध्यमांची जबाबदारी किंवा ती पर्यायी माध्यमं कशा पद्धतीनं काम करतात किंवा ती टिकवून ठेवण्यासाठीची आपली काय नैतिक जबाबदारी असते, या गोष्टीकडे मला तुम्हा सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे. देशभरामध्ये ओके सर, कपिल सरांचा प्रश्न असा आहे की सामाजिक संक्रमण सुरू असताना आपल्या माध्यमांची भूमिका काय असावी, याबद्दल काय मांडावं? माध्यमातील जात वाचतो. खरं म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की मीडियामध्ये जात फॅक्टर काम करतो का, किंवा माध्यमातलं जात वास्तव हे दिसून येणारं असं आहे. खरं म्हणजे मी मराठी मीडियाचंच उदाहरण देईल कपिल सरांना, अनिल सरांना, की मराठीतलं सगळी चॅनल्स काढा तुम्ही, वर्तमानपत्रापासून तर TV चॅनल्सपासून. मी सगळ्यांची नावं घेतो, सगळ्या संपादकांची नावं सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना, आणि त्या ज्यामध्ये उदाहरणार्थ आपण टेलिव्हिजनपासून सुरुवात करूया, TV पासून. ABP माझा असेल, IBN लोकमत, TV9, Zee24 तास, लोकशाही वगैरे वगैरे. या सगळ्या माध्यमांमध्ये संपादक कोण आहेत? ही सगळी एकजातीय ब्राह्मण समूहातली, त्या जातीतली सगळी संपादक मंडळी आहेत. हा झाला मुख्य चेहरा. TV वर दिसणारी जी काही सगळी चित्र आहेत किंवा जे TV वर बातम्या वाचण्याचं काम करतात टेलिप्रॉम्प्टरवर, खरं म्हणजे ते पत्रकार नसतात, ते फक्त बातम्या वाचण्याचं काम करतात. त्यांना या जर्नलिझमच्या फील्डमध्ये न्यूज रीडर असं म्हणतात. तर ही सगळी न्यूज रीड करणारी ही सगळी लोक कोण आहेत, किंवा दिसणारा हा जो सगळा ज्या काही मुली, महिला, पुरुष ही सगळ्या बातम्या वाचत असतात, ही सगळी एक जाती आहेत, एक जातीय सलग ब्राह्मण आहेत. ही सगळी उच्चवर्णीय आहेत, प्रिव्हिलेजेस, यांना सगळे जातीचे प्रिव्हिलेजेस मिळत असतात. आणि याच्यामध्ये फक्त जात फॅक्टर मॅटर करतो का, तर नाही. तर याच्यासोबतच म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो की तुम्हाला TV वर बातम्या वाचणारे जी लोक असतात, त्यांना भले कुठल्याही गोष्टीचं नॉलेज असू दे किंवा नसू दे, त्यांना फक्त बातम्या असली पाहिजे, ती जातीने सवर्ण असली पाहिजेत, आणि त्यांचा चेहरा सो कॉल्ड जे काही सौंदर्याचे निकष आहेत त्या सगळ्या निकषामध्ये ती बसली पाहिजे. म्हणजे गोरागोमटा चेहरा असला पाहिजे, ते दिसायला अट्रॅक्टिव्ह असले पाहिजे, मग ते TV चॅनल चालेल, मग त्याला TRP मिळेल. अशी ही एक पद्धत, एक अलिखित नियम मराठी मीडियामध्ये तो कार्यरत आहे. म्हणजे कोणीही वाघमारे, कांबळे, पटाईत किंवा इतर गायकवाड
बहुजनांच्या पोरापोरींना तिथे जी काही स्पेस मिळायला पाहिजे ती होत नाही. कारण म्हणजे बहुजन पोरं किंवा बुद्धिस्ट पत्रकार आहे ती विशेषतः तुम्हाला 6 डिसेंबर 14 एप्रिलला एकतर चैत्यभूमीवर नाहीतर नागपूरच्या दीक्षाभूमीवर रिपोर्टिंग करताना तुम्हाला दिसतील. तेव्हा ते वर्षभरातनं एकदा टी व्हीवर झळकतात. पण माध्यमांमधलं जात वास्तव खूप आहे, खूप मोठ्या प्रमाणात जात तिथे कार्यरत आहे. म्हणजे जातीचे चटके प्रत्येकाला वेगवेगळ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटत असतात. ज्यावेळेस आम्ही या क्षेत्रामध्ये आलो, खरं म्हणजे आमचा उद्देश म्हणजे माझा वैयक्तिक या क्षेत्रामध्ये येण्याचा उद्देशच हा होता की माझ्यापुढे बाबासाहेबांचा आदर्श होता. बाबासाहेबांनी ॲज अ पत्रकार म्हणून, ॲज अ संपादक म्हणून जी काही भूमिका इथल्या सो कॉल्ड माध्यम क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी जी गाजवली, म्हणजे आमचा आवाजच नाही अशा व्यवस्थेचा बाबासाहेब आवाज झाले आणि त्यांनी पर्यायी पत्रकारिता देशामध्ये उभी केली. म्हणजे बाबासाहेबांची जी पत्रकारिता होती ती चॅलेंज करणारी पत्रकारिता होती. बाबासाहेबांनी चॅलेंज केलं. टिळकांनी मुकनायकची जाहिरात त्यांच्या केसरीमध्ये छापली नाही म्हणून बाबासाहेबांनी मुकनायक चालणं, बाबासाहेबांचा मुकनायक बंद पडला का? तर नाही. तर बाबासाहेबांनी तो चालवला, मोठ्या हिमतीनं चालवला. नुसतं एक नव्हे तर अनेक नियतकालिकं त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या संघर्षाच्या टप्प्यावरती सगळी सुरू केली आणि त्यांनी इथल्या भारतातल्या जातवास्तवाला, इथल्या सगळ्या त्या व्यवस्थेला सुरुंग लावत ती पत्रकारिता टिकवून ठेवली. तिचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जात असताना आमच्यासमोरही तोच प्रश्न होता, त्याच अडचणी होत्या. म्हणजे भारतातलं जातवास्तव हे मीडियातलं तर अत्यंत प्रखरपणे आहे. म्हणजे जर तुमच्या नावापुढे कुठलाही कर नसेल किंवा तुम्ही नाकात बोलणारे नसाल, म्हणजे सदाशिव पेठी हे पुण्यातली जी भाषा आहे तो उच्चार करणारा नसाल तर तुम्ही माध्यमांचा चेहरा किंवा हिरो ठरत नाही, अशी एक चौकट आहे जी माध्यमांमध्ये कार्यरत आहे. म्हणजे जात बघून, नाव बघून, आडनाव बघून रिजेक्ट करणारी सुद्धा व्यवस्था इथे आजही आपल्या माध्यमांमध्ये कार्यरत आहे. त्याच्यामुळे जात फार मोठ्या प्रमाणात मीडिया क्षेत्रामध्ये कार्यरत असते. त्याच्यामुळे ह्या अशा तथाकथित मेनस्ट्रीम मीडिया जिथे या मेनस्ट्रीम मीडियामध्ये आमचं प्रतिनिधित्व, बहुजनांचं प्रतिनिधित्व नाही आहे, जिथे शोषितांचं, पीडितांचं प्रतिनिधित्व नाही आहे, त्या व्यवस्थेला, त्या मीडियाला आम्ही आमचा मीडियाच मानत नाही. त्याच्यासाठी आम्ही आमचा आवाज बुलंद करण्याचा वेगवेगळ्या मार्गातनं प्रयत्न करत असतो. तर हा भारतातला मोठा कास्ट, मराठीतला कास्ट फॅक्टर, म्हणजे भारतातलं एक गेल्या वर्षी मला आता त्या सर्वेचं नाव आठवत नाही, त्या सर्वेने रिपोर्ट केला होता की भारतातल्या हिंदी मीडियामध्ये किती दलित पत्रकार आहेत, किती आदिवासी पत्रकार आहेत, त्यांचा रिपोर्ट केला होता. तर आतापर्यंत टी व्हीवर बातमी वाचणारे नव्हे तर हिंदी त्या चॅनल्समध्ये काम करणारे पत्रकारांची संख्या 10पेक्षा जास्त नाही आहे दलित, म्हणजे शेड्यूल कास्टच्या याच्यामध्ये. आणि आदिवासी फक्त एक प्रतिनिधित्व सापडला की जो यामध्ये मीडिया क्षेत्रामध्ये काम करतोय. इतकी भीषण अवस्था, परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे माध्यमं ही एका समूहाच्या, एका जातीच्या मुठीत ती बंदिस्त झालेली आहेत. हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही, नाकारून चालणार नाही. पुढचा प्रश्न होता की गोदी मीडियाचे वास्तव काय. खरं म्हणजे 2014 नंतर नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर त्याला म्हणजे जी द्वेषपूर्ण धर्मवादाची, राष्ट्रवादाची मांडणी करणारा जे काही सिक्वेन्स, सिलसिला सगळा हा सुरू झाला, याला हिणवण्यासाठी किंवा याचा खरा चेहरा दाखवण्यासाठीच त्याला नाव पडलं होतं की गोदी मीडिया. गोदी मीडियाचं खरं म्हणजे हा जो काही सगळा गायपट्टातला, हिंदी पट्ट्यातला जो काही सगळा मीडिया आहे हा खरं म्हणजे मोदींच्या मांडीवर जाऊन बसलेला आहे, म्हणून तो गोदी मीडिया आहे. आणि सरकारला हवा असणारा अजेंडा, सरकारला हवे असणारे मुद्देच ते या निमित्तानं सगळ्या जनतेला दाखवत असतात. आणि जर समजा सरकारविरोधी एखादी कुठली गोष्ट होत असेल, एखादं आंदोलन उभं राहत असेल किंवा एखादा प्रश्न मोठ्या ताकदीने येत असेल, तर अशा वेळेस ती चर्चा दुसरीकडे डायव्हर्ट घेऊन जाणं, त्या लोकांना दहशतवादी, नक्षलवादी, खलिस्तानी ठरवून देशद्रोहाची ही सगळी, राष्ट्रवादीची ही सगळी सर्टिफिकेट वाटत फिरण्याचं काम आता गोदी मीडियाकडे आलेलं आहे. त्याच्यामुळे हा मीडिया नसून हा मोदीच्या हातातला बाहुलं झालेला आहे, अशी अवस्था आत्ताच्या मीडियाची आहे. त्याच्यामुळे सरकारला हवं असणारच गोष्टी ते दाखवत असतात. सुरेश केसरकरांचा प्रश्न आहे की आजच्यासारख्या माध्यमांची अवस्था यापूर्वी कधीही झालेली नव्हती. माध्यमांनी राजकारण विरहित व निरपेक्षपणे कार्यरत राहणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या पुढाकाराने काही करता येत असेल तर नक्की सर.
याच्यासाठीच मी मगाशी ज्याप्रमाणे म्हणालो की ही काही जी सगळी व्यवस्था आहे या व्यवस्थेला चॅलेंज करणारं आणि आपलं म्हणणं मांडणारी काही जी छोटी छोटी माध्यम समूह उभी राहत आहेत, समांतर माध्यम समूह आहे त्यांना म्हणूया आपण, पॅरलल मीडिया हाऊसेस छोटे छोटे उभे राहतात. म्हणजे मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये जागल्या असेल किंवा द वायर असेल किंवा बाबासाहेबांचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाणार प्रबुद्ध भारत असेल, अशी मीडिया माध्यमं उभी राहत आहेत. यांना पर्यायी मीडिया म्हणून उभं करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि भारतीय मीडियाची यासारखी अवस्था कधी नव्हती हे बरोबर आहे, परंतु ती पूर्णपणे सरकार विरोधक होती अशीही नाही आहे. म्हणजे 2014च्या आधी ज्यावेळेस केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस अनेक मीडिया हाऊसेसमध्ये काँग्रेसला हवा असणारा अजेंडाच राबवला जायचा. त्याच्यामुळे माध्यमं राजकारण विरहित होती याआधी असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे ज्याप्रमाणे अनेक माध्यमं ही बीजेपीचे आहेत असं समजलं जातं, तसं आजही काही माध्यमं ही काँग्रेस प्रणित आहेत किंवा काँग्रेसची भाषा बोलणारी माध्यमं आहेत, अशी ही माध्यमं हिंदीमध्ये आहेत. त्याच्यामुळे माध्यमांची अवस्था 2014 नंतर जास्त बिकट झालेली आहे तुलनेनं आधीच्या केंद्र. म्हणजे आत्ताच्या याच्यामध्ये सरकारविरोधी एखादी भूमिका घेतली तर पत्रकारांचे इन्काउंटरच्या ऑर्डर्स उत्तर प्रदेशमध्ये निघाल्या होत्या. त्याच्यामुळे देशभरात त्याच्या विरोधात आवाज उठल्यानंतर काही प्रकरणं दाबली गेली त्या निमित्तानं. त्याच्यामुळे ही अवस्था आधीच्या सरकारमध्ये तरी नव्हती. परंतु जो काही आत्ता सगळ्या माध्यमांमधला जो काही सगळा ही अवस्था जी झाली याला जबाबदार जेवढं मोदी सरकार आहे त्यालाही तेवढंच काँग्रेस सरकार ही पूर्वीचं होतं. त्याच्यामुळे जे त्यांनी आणलं आणि यांनी पुढे घेऊन गेलं आणि यांना हवं असणारं त्यांनी ते राबवून घेतलं. त्याच्यामुळे हे दोघंही याच्यातले वाटेकरी आहेत, दोघंही या सगळ्या गोष्टींमध्ये भागीदार आहेत असंच आपल्याला म्हणायला लागेल. त्याच्यामुळे माध्यमं राजकारण विरहित आणि निरपेक्षपणे कार्यरत राहणं आवश्यक आहे. बरोबर आहे, बाबासाहेबांनाही तेच अपेक्षित होतं. आणि बाबासाहेब माध्यमांच्या अनुषंगाने एकदा असं म्हणाले होते की ज्या चळवळीला मुखपत्र नसतं त्याची अवस्था अपंक तुटलेल्या पक्षाप्रमाणे असतं. इतकी ताकद माध्यमांची बाबासाहेबांनी अधोरेखित केली होती 20व्या शतकामध्ये. त्याच्यामुळे माध्यमं ही निरपेक्ष असणं ही पहिली अटच आहे, परंतु ते आत्ता होताना दिसत नाहीये. हे आपल्या देशाचं दुर्दैव म्हणायला लागेल, कारण की आत्ताची माध्यमं ही राजकारण विरहित नसून राजकारणासहित ती झालेली आहेत. आणि आपल्याला हवा तसा असणारा अजेंडा, एक इमेज सेट करण्याचा प्रकार सगळा सुरू असतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फार बदल होणं सध्या तरी दिसत नाहीये पुढे. पुढचा प्रश्न होता की पेड न्यूजचा प्रभाव काय परिणाम करतो. पेड न्यूजचा प्रभाव असा परिणाम करतो की उदाहरणार्थ एखादी गोष्ट मला दाखवायची आहे, पण आता माझ्या माध्यमांमध्ये पेड न्यूजमध्ये पण आता ती पेड न्यूज वाटू नये म्हणून एक नवीन उपप्रकार जन्माला आलाय. त्याला ॲडव्हर्टिजमेंट आणि एडिटोरियल ह्या दोघांच्या एकत्रीकरणातनं एक नवीन टर्म जन्माला आली आहे पत्रकारितेमध्ये, ज्याला ॲडव्हर्टोरियल असं म्हटलं जातं. म्हणजे संपादकीय ही त्या माध्यमांची भूमिका असते. संपादकीयातनं तुम्ही तुमच्या माध्यमं कुठल्या गोष्टीवर काय स्टँड घेतोय, काय भूमिका घेतोय हे मांडलं जातं. परंतु आता पेड न्यूज चं नाव दिसू नये किंवा ते खरं म्हणजे ती पेड न्यूजच असते, परंतु ते ॲडव्हर्टोरियल किंवा एखादी ॲड असते. ती बातमी पेरणं जसं असतं तसं ती आता खुल्लेपणे ते सगळं पेरलं जातं. पेड न्यूजचा परिणाम असा असतो की एक तर माध्यमाला ती बातमी छापायला लागते, कारण त्यासाठीचा त्यांनी पैसा घेतलेला असतो विशिष्ट समूहाकडनं, विशिष्ट संघटनेकडनं. त्याच्यामुळे त्यांची ती बातमी ॲडव्हर्टाईज टाईप किंवा जाहिरातीसारखी ती दिसू नये म्हणून त्याला जरा बातमीचं स्वरूप देऊन ती केलेली असते. आणि त्याचा प्रभाव हा निश्चितच पडतो, कारण आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी त्यातनं त्या साध्या केल्या जातात. म्हणजे मध्यंतरी आता परवा आपण सगळ्यांनी बातमी वाचली असेल की एक अफवा उडाली होती की एक नागपूरमधील एक ग्रहस्थ होते वयोवृद्ध, आणि ते संघाचे कार्यकर्ते होते, आणि त्यांनी काहीतरी म्हटलं कुठल्या तरी एका व्यक्तीसाठी कोविडच्या हॉस्पिटलमध्ये बेड रिकामा करून दिला, अशी एक अफवा उडाली. आणि ती अफवा इतकी व्हॉट्सअपवरनं व्हायरल झाली की त्याच्या बातम्या झाल्या. म्हणजे नॅशनली मराठी मीडियामध्ये सगळ्याकडे त्याच्या बातम्या झाल्या की एका वयोवृद्ध संघसेवकानं तरुणाचा जीव वाचवण्यासाठी त्या हॉस्पिटलमधून त्यांनी तो बेड रिकामा केला आणि म्हटले की मी अंतिम समय आलोय, मला त्याची आवश्यकता नाही, ह्या तरुणाला द्या, कारण हा देशाचं भविष्य आहे वगैरे वगैरे. अशा पद्धतीची ती बातमी पेरली आणि कुठलीही शहानिशा न करता
ती बातमी सगळ्या मीडियाकडे लागली आणि जी काही उदो सगळीकडनं झाला. आणि खरं म्हणजे हे सरकारचा नाकारतेपणा आहे की आपण आपल्या जनतेला आरोग्य सुविधा देण्यामध्ये आपण कमी पडलोय. अशा वेळेस ह्या पेड न्यूज अशा पद्धतीनं काम करत असतात की तुमचं एका गोष्टीकडनं लक्ष दुसरीकडे फोकस करणं आणि हवा असणारा अजेंडा सेट करून घेणं चं काम पेड न्यूज मोठ्या प्रमाणात करत असतो. सचिन दुशिंग यांचा प्रश्न आहे की कोरोना काळामध्ये मीडियाचा अतिरेक होत आहे का लोकांच्या. हो, ही गोष्ट खरी आहे. मी मगाशी त्याचं उदाहरण दिलं. जर तुम्ही सलग अर्धा तास टी व्ही जर बघत बसलात, मराठी न्यूज चॅनल जर तुम्ही लावून बसलात अर्धा तास, तर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येईल की पुढचा 1 तास माझ्याकडे शेवटचा उरला आहे आणि मी पुढच्या 1 तासामध्ये मरतो की काय. इतकी भीती माध्यमां किंवा टी व्ही बघितल्यामुळे लोकांच्या मनामध्ये तयार होते. आणि कोरोनाला ज्या पद्धतीनं ज्या पॉझिटिव्हली फेस करणं म्हणजे मेंटली स्ट्रॉंग असणं जी आत्ता गरज आहे, ते न होता अत्यंत निगेटिव्हली डोक्यामध्ये ते सगळे इमेज होत असतात. त्याच्यामुळे मीडियाचा अतिरेक होतोय त्या सगळ्या गोष्टींमुळे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचं भीतीचं वातावरण निर्माण होते. सचिन, कोणाचे अजून काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. की कोणाला काही माध्यमांच्या संदर्भात काही विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता. एक मुद्दा मी अधोरेखित करतो इकडे की माध्यमं कोणाला म्हणायची किंवा माध्यमांचं म्हणजे हे प्रश्न मांडणारे माध्यमं कुठली, असा ज्यावेळेस आपल्यासमोर प्रश्न उपस्थित राहतो तर याला समांतर असणारी वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण लिंकअप केल्या तर आपले प्रश्न आपणच मांडू शकतो. इतकी ताकद आत्ताच्या ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आपल्या सगळ्यांकडे ती निर्माण झालेली आहे. म्हणजे शाहिरी जलसे म्हणजे आमचं उदाहरण घेतो. काल सचिन माळी दादा इकडे लाईव्ह होते याच पेजवर, तर त्यांनी एक प्रबोधनाचा मुद्दा मांडला होता की आंबेडकरी जलस्यांमध्ये प्रबोधनाची भूमिका किंवा ते मांडत असणारे वेगवेगळे शाहिरी जलसे जे महाराष्ट्रभरामध्ये कार्यरत आहेत यांची भूमिका किंवा हे कशा पद्धतीनं समाजामध्ये जाऊन चळवळीमध्ये जाऊन त्यांचं प्रबोधन करत असतात. तर खरं म्हणजे हा सुद्धा एक मीडिया आहे. म्हणजे जे जलसाकार आहेत, जे कलापथकं आहेत किंवा जे प्रबोधन करणारे वेगवेगळे सांस्कृतिक मंच आहेत हे सुद्धा माध्यमांची भूमिका बजावत आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेण्यासारखी आहे. पर्यायी माध्यमांसाठी काय करता येईल. पर्यायी माध्यमांसाठी आत्ताच्या कालावधीमध्ये म्हणजे आत्ताची ही लढाई फार मोठी आहे. फॅसिस्ट राजवट इकडे आहे आणि या राक्षसाला आपण हे करण्यासाठी ज्यावेळेस आपण पर्यायी माध्यमांचा विचार करतो किंवा ती कशी असली पाहिजे पर्यायी माध्यमं, तर पर्यायी माध्यमांसाठीची जी आत्ता काही ऑलरेडी काही माध्यमं आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये, मी मगाशी त्याचा उल्लेख केल्याप्रमाणे प्रबुद्ध भारतही त्याच पर्यायी माध्यमातला एक भाग आहे. त्या माध्यमांमध्ये जी काही तग धरून काही माध्यमं आहेत त्या माध्यमांना उभं करणं, त्यांना इकॉनॉमिकली सस्टेन करणं, त्यांना वेगवेगळ्या पातळ्यांवर म्हणजे तो वैचारिक पातळ्यांवर ते टिकवून ठेवणं, त्यासाठीच्या लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळी आपली नैतिक जबाबदारी आहे की ही पर्यायी माध्यमं आत्ताच्या या सगळ्या स्पर्धेच्या काळामध्ये टिकून ठेवण्यासाठीची जी काही गरज आहे, जी काही त्यांची जी निकड आहे ती ठेवणं हे आपल्याला गरजेचं मला वाटतं सर. कोणाचे अजून काही प्रश्न असतील तर विचारावेत. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत. सुमित बोदडेचा प्रश्न आहे की आपल्या आंबेडकरी तरुणांनी माध्यमांकडे कशा पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे.
सुमित, फार महत्त्वाचा प्रश्न आहे की आंबेडकरी तरुणांनी माध्यमांकडे कशा पद्धतीनं बघितलं पाहिजे. खरं म्हणजे आंबेडकरी तरुणींना माध्यमांमध्ये स्पेस आहे का, तर अजिबात स्पेस नाही आहे. तर मग अशा कालावधीमध्ये जिकडे जात फॅक्टर काम करत असतो, जिकडे तुमची विचारसरणी काम करत असते, अशा वेळेस मेनस्ट्रीम माध्यमांवर आपण अवलंबून राहायला नको. खरं म्हणजे पहिली गोष्ट त्याचं कारण असं आहे की तिकडे तुम्हाला स्थान मिळणारच नाही. म्हणजे आत्ताच्या या सगळ्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा मीडिया उभं करणं, मग तो वेगवेगळ्या अनुषंगाने असेल, मग तो सोशल मीडियावरचा असेल, मान्य आहे त्याच्यावरही काही बंधनं आलेत, पण आहे त्या संसाधनांमध्ये त्याचा उपयोग करून घेणं आणि तेवढं टेक्नोसिव्ह होणं ही आता आपल्या तरुणांची, विशेषतः आंबेडकर तरुण आणि तरुणींची जबाबदारी आहे. आणि त्याचा विधायक जर वापर करून घेतला तर आपण मेनस्ट्रीम मीडियालाही आपली दखल घ्यायला भाग पाडू शकतो. त्याचं एक छोटंसं उदाहरण सुमित तुला देतो की एखाद्या विशिष्ट गोष्टीचा हॅशटॅग ज्यावेळेस सोशल मीडियावर तयार होतो, विशेषतः ट्विटरवर तयार होतो, म्हणजे हजारो ट्विट्स पडतात, तर त्याची दखल माध्यमांना घ्यावीच लागते. किंवा तुम्ही कशा पद्धतीनं चळवळीमध्ये काम करतात, किंवा एखाद्या राजकीय पक्षामध्ये तू वंचित आघाडीत काम करतोस, त्याच्यामुळे तू कुठलंही आंदोलन किंवा तुझे प्रश्न ज्यावेळेस तू लोकांचे प्रश्न ज्यावेळेस मांडत असतो, त्यावेळेस माध्यमांमध्ये ती बातमी छापून आणणं किंवा माध्यमांमध्ये ती बातमी तुझी दिसून येणं, याच्यासाठीची एक पद्धत आहे, एक कार्यप्रणाली आहे. ती जर आपण फॉलो केली तर आपलं म्हणणं आपण पाहिजे त्या पद्धतीनं, पाहिजे त्या नरेटिव्हनं आपण ते करून आणू शकतो. याला बातमी पेरणी म्हणू शकतात किंवा याला बातमी छापून आणणंही म्हणू शकतात. त्यासाठी तुमचं त्या भागातल्या सर्कलमध्ये पत्रकारांशी काही संपर्क असावा, कॉन्टॅक्ट असावं, नेटवर्क असावं. आणि त्यांना जर का तुम्ही, पत्रकारांची एक सवय असते खरं म्हणजे, हे मीही त्या क्षेत्रामध्ये आहे त्याच्यामुळे तुला सांगतो की जर का तू एखादा काहीतरी कार्यक्रम घेतला आणि तुझ्याकडे माध्यमांकडे लक्षात येत नाही, तू अनेकदा त्यांना फेऱ्या मारतोय, बातमी छापली जात नाही वगैरे वगैरे, तर त्याच्यासाठीची एक पद्धत असते. त्या पद्धत जर आपण फॉलो केली तर आपलं काय म्हणणं आहे, आपल्याला काय मांडायचं आहे, आपलं नरेशन काय आहे, ते आपण छापून आणू शकतो. टी व्हीवर ते दिसून येतं. ती फक्त दखल भाग घ्यायला कशी पाडायची याच्यासाठीची ती स्ट्रॅटेजी आहे, ती वापरणं आपण गरजेचं आहे. तुला अडचण आली तर आपण फोनवर बोलूया त्याविषयीचं. पुढचा प्रश्न, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काय फरक आहे? प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकमध्ये साधा फरक आहे. प्रिंटमध्ये जे छापील वर्तमानपत्र जी काय असतात, मॅगझिन, मासिकं, पाक्षिकं किंवा वर्तमानपत्र, याला प्रिंट मीडिया म्हणतात. इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आपण टी व्हीवर बघतो, टी व्हीवर दिसणाऱ्या बातम्या, त्याच्या काही वेगवेगळे चॅनल्स आहेत, त्याला इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये एक तिसरा प्रकार आलेला आहे ज्याला आपण ऑनलाईन मीडिया म्हणतो. म्हणजे वेब पोर्टल्स जी काही सगळी आहेत किंवा यूट्यूब चॅनल्स आहेत त्याला ऑनलाईन पोर्टल म्हटलं जातं. तर हा त्याच्यातला बेसिक फरक आहे माध्यमांमधला. सचिन, तुझा प्रश्न मला कळला नाही की परदेशातून कोणकोणत्या प्रकारची मदत मिळाली आहे. तसं समाधान वाघमारे जय भीम, अंजलीताई आंबेडकर यांनाही जय भीम, त्याही हा व्हिडिओ लाईव्ह बघतायत. सूर्यकांत जाधव यांचा प्रश्न आहे की आंबेडकरी जनतेसाठी आपण काही मीडिया प्लॅटफॉर्म तयार करू शकतो का? मीडिया प्लॅटफॉर्म तयार करायची गरज नाही, ऑलरेडी मीडिया प्लॅटफॉर्म आहे. प्रबुद्ध भारत त्याचं महाराष्ट्रातलं एक प्रमुख चेहरा आहे की जिकडे फक्त आंबेडकरी नाही तर बहुजनांचं मुखपत्र अशी टॅगलाईन घेऊन आम्ही कार्यरत आहोत. त्याच्यामुळे अनेक त्या व्यतिरिक्त छोटी छोटी काही समांतर माध्यमं तयार होत आहेत, तेही टिकून ठेवणं आपली जबाबदारी आहे. सोबतच प्रबुद्ध भारताचं एक प्रमुख उदाहरण आहे सूर्यकांतजी. समाधान वाघमारे यांचा प्रश्न की प्रबुद्ध भारत इलेक्ट्रॉनिक माध्यमात यावं यासाठी. समाधान, तुलाही माहिती आहे, तूही पत्रकार आहेस, या क्षेत्रात कार्यरत आहे, की एक टी व्ही ज्यावेळेस आपण म्हणतो की टी व्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये ते दिसलं पाहिजे, तर त्याच्यासाठीची एक स्वतंत्र कार्यप्रणाली आहे. केंद्रातनं त्याच्यासाठीची परवानगी आणि साधारण 100 कोटींचं बजेट त्याला लागतं. सॅटेलाईट राईट्स विकत घेणं, ती अपलिंक आणि डाऊनलिंक ती सगळी होत असते. तर हा पुढील काळ आंबेडकरी चळवळीच्या अनुषंगानं कठीण काळ आहे, जिकडे अनेक बाजूंवर आपल्याला लढायचे. म्हणजे तो सामाजिक संघर्ष आहे, तो राजकीय संघर्ष आहे, तो आर्थिक संघर्ष आहे आणि तो सांस्कृतिक संघर्ष सुद्धा आहे. त्याच्यामुळे या सगळ्या पातळ्यांवर लढत असताना समूहाची तेवढी
आर्थिक बाजू आहे का जी या क्षेत्रामध्ये उतरू शकते. कुठल्याही भांडवलदारांचं किंवा भांडवलशाहीचं सपोर्ट न घेता उतरणं ही मोठा टास्क, मोठा चॅलेंज आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये जर समूह म्हणून, आंबेडकरी समूह म्हणून जर ते आपण ताकद निर्माण करू शकलो तर मला वाटतं तोही फार काही अवघड प्रश्न नाही आपल्यासमोर. संतोष शिरसाट सरजी, जय भीम. आपल्या विचारांची भूमिका घेणारे पत्रकार तयार करण्यासाठी काय करावं लागेल? सर, खरं म्हणजे भूमिका घेऊन पत्रकारिता करणारी फार कमी पत्रकार महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शिल्लक आहेत. आपल्या याच्यासाठी आपल्या विचारांची म्हणजे काय म्हणूया त्याला, कमिटेड असणारी जी लोक आहेत ते निश्चितच यामध्ये काम करत आहेत. त्याच्यासाठीचं कुठल्याही गोष्टीला मी शरण जाणार नाही आणि मी आहे ते माझं म्हणणं ठामपणे कुठल्याही व्यक्तीला न घाबरता, न भीता पार पाडेल. ही गोष्ट जोपर्यंत आपल्यातनं तयार होत नाही तोपर्यंत भूमिका घेऊन पत्रकार जे काम करणारे जे पत्रकार आहेत त्यांची संख्या कमीच राहिली. आणि त्यासाठीची जी कमिटमेंट लागते मुवमेंटसाठीची किंवा एकंदर समाजासाठीची जी कमिटमेंट असते ती जर असली तर मला वाटतं फार काही अवघड नाही ही गोष्ट. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारावेत. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत. धन्यवाद. लाईव्ह संवाद. मीडिया जातीपातीचे राजकारण करते काय? हो, मीडिया जातीपातीचे राजकारण करते. आणि जर का तुम्ही विशिष्ट जातीचे नसाल तर तुम्हाला तिकडे नोकरी देत नाही किंवा तुम्हाला त्या पद्धतीनं मी मगाशी जे स्पष्टीकरण दिलं की उदाहरण मी एका मराठीतली जी काही न्यूज चॅनल्स आहेत त्यांचं उदाहरण घेऊनही मी स्पष्टीकरण सांगितलं की मीडियामध्ये कास्ट लॉबी कशा पद्धतीनं काम करते, जातीची लॉबी तिथे कशी कार्यरत आहे आणि ती कशा पद्धतीने कार्यरत आहे ते आपल्याला तिकडे दिसेल. त्याच्यामुळे जातीपातीचं राजकारण, त्यांना हवा असणारा अजेंडा आणि द्वेषाचं कट्टरतावादाचं जे काही राजकारणाचं बीज आपण एकीकडे मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये बघतोय तेच इकडच्या मीडियामध्ये पण होताना दिसते. त्याच्यामुळे निश्चितच मीडिया ही जातीपातीचं राजकारण करते. उदाहरण म्हणून सचिन तुला एक देतो, हिंदीतलं कुठलंही न्यूज चॅनल लावतो संध्याकाळी प्राईम टाईमला एक असतंच की जंग का आखाडा, क्या मुस्लिम तबलिगीने कोरोना का वगैरे वगैरे. म्हणजे जी काही इथली जी हिंदू राष्ट्रवादाची जी काय मांडणी आहे त्याला खतपाती घालण्याचं काम इथली मीडिया करत आहे. त्याच्यामुळे 100% हे जातीपातीचं राजकारण, द्वेष पेरण्याचं काम इथला मीडिया करत आहे हे आपल्याला लक्षात येईलच. तर कोणाचे प्रश्न नसतील तर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातोय. वेळेचं आपल्यावर बंधन आहे. मीडिया तटस्थ राहताना दिसत नाही. त्याचं कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मीडिया हा भांडवलदारांचा बटीक झालेला आहे. सगळ्या कॉर्पोरेट क्षेत्रांचं याच्यावर वर्चस्व असल्यामुळे ते स्वतंत्रपणे काम करू शकत नाही किंवा त्यांना करू दिलं जात नाही. हवा असणारा अजेंडा प्रत्येक राजकीय पक्ष जे आत्ता ज्यांच्या हातामध्ये सगळे मीडियाची सूत्र आहेत ती करत असतात. मी मगाशी मुकेश अंबानींच्या न्यूज 18 नेटवर्कचं उदाहरण दिलं होतं की ज्यांच्याकडे भारतातल्या जवळपास 70 ते 75% मीडिया हाऊसेसचे राईट्स त्यांच्याकडे आहेत. त्याच्यामुळे आणि मुकेश अंबानी कोणाचे मित्र आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे अंबानींचा मीडिया हाऊस मोदी धार्जिने काम कसं करेल हे आपल्याला त्याच्यातनं दिसून येत आहे. त्याच्यामुळे तटस्थपणा आत्ताच्या मीडियांमध्ये नाहीच आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. स्वप्नील दादा गायकवाडचा प्रश्न की गोदी मीडियाला तोड द्यायचं असेल तर स्वप्नील, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या मेनस्ट्रीम मीडियाला, गोदी मीडियाला आव्हान म्हणून पॅरलल माध्यमं उभी राहत आहेत, समांतर माध्यमं उभी राहत आहेत. ती टिकवून ठेवणं, त्यांना सहकार्य करणं, हातभार लावणं हीच आपली जबाबदारी आहे. तरच आपण गोदी मीडियाला हरवू शकतो किंवा त्याला आपण पर्याय उभा करू शकतो. स्वप्नील,
सिद्धार्थ सोनवणे यांचा प्रश्न होता की मीडिया नरेटिव्ह पेरते. आंबेडकरी पक्षांकडे खरं म्हणजे नरेटिव्ह पेरण्याचं काम ज्यावेळेस वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडनं माध्यमांना होत राहतं त्यावेळेस त्याच्या मागे एक मोठी अर्थशक्ती काम करत असते. ती वेगवेगळ्या स्वरूपात असते. ती कधी जाहिरातींच्या स्वरूपात असते तर ती कधी थेट स्वरूपात असते. त्याच्यामुळे ह्या नरेटिव्ह सेट करण्याचं काम ज्यावेळेस राजकीय पक्ष राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर ज्यावेळेस होत असतात माध्यमांमध्ये त्यावेळेस ती त्याच्या मागे मोठे आर्थिक हितसंबंध असतात, लागेबंद असतात आणि ते त्या मार्गाने होत असतं. आंबेडकरी पक्षांकडे तेवढी पक्षच नव्हे तर आर्थिक आंबेडकरी समूह म्हणजे बहुजन समूह जे काही इथले वंचित शोषितांचं राजकारण करतायत त्यांच्याकडे ती आर्थिक शक्ती नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला हवा असणारा अजेंडा, हवा असणारा नरेटिव्ह आपण मीडियाच्या माध्यमातून कंट्रोल करू शकत नाहीये हे आपल्याला मान्य करायला लागेल. आणि म्हणूनच तर मी मगाशी ज्याप्रमाणे म्हणतोय पुन्हा पुन्हा की जी काही समांतर माध्यमं उभी राहत आहेत, मेनस्ट्रीम मीडियाला आव्हान म्हणून जी काही समांतर माध्यमं उभी राहत आहेत त्यांना टिकवून ठेवणं आणि त्या समांतर माध्यमं जो काही प्रश्न मांडतायत किंवा समांतर माध्यमं जे काही नरेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचवत आहेत ते नरेटिव्ह पुढे घेऊन जाणे ही आपली जबाबदारी आहे. तरच आपण त्या या सगळ्या पर्यायी माध्यमं टिकवू शकतो आणि मेनस्ट्रीम मीडियाला आपण आव्हान देऊ शकतो. संजय कांबळे तुमचा प्रश्न बी स्पेसिफिक करा कारण मीडिया रिलेशन्समध्ये पण अनेक प्रकार आहेत. तुम्हाला सोसायटी मीडिया रिलेशन जर म्हणायचं असेल तर तुम्ही ते कुठल्या अर्थाने त्याच्याकडे बघताय. जर तुमचा प्रश्न स्पेसिफिक असेल तर मला त्याचं उत्तर देता येईल. संतोष शिरसाट यांचा प्रश्न आहे की लॉर्ड बुद्धा चॅनल बद्दल आपलं काय मत आहे. खरं म्हणजे कुठल्याही माध्यमांवर थेट असं बोलू नये किंवा असे एक संकेत असतात. पण तरीसुद्धा सांगतो की लॉर्ड बुद्धा चॅनल ज्यावेळेस महाराष्ट्रात निर्माण होत होता त्यावेळेस अनेक लोकांनी आपापल्या पद्धतीनं त्याला आर्थिक मदत केली. आज तो चॅनल कुठे आहे किंवा आज त्या चॅनलवर काय दाखवले जाते हे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की त्या ज्यासाठी आपण ते चॅनल चालावं म्हणून इथल्या लोकांनी म्हणजे अनेक महिलांनी गळ्यातील मंगळसूत्र दिलं, अनेक लोकांनी मोठी आर्थिक मदत महाराष्ट्र आणि देशभरातनं झाली होती. आज त्या चॅनल कुठल्या गोष्टींना कुठल्या राजकीय भूमिका घेऊन काम करते हे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की त्या चॅनलची वाटचाल कुठल्या दिशेने झाली. आणि मध्यंतरी ते चॅनल एका भाजपच्या व्यक्तीला विकण्यात आल्याचीही सुद्धा बातमी कानावर आली होती. त्याच्यामुळे आता त्या चॅनलवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती, त्याच्यावर दाखवला जाणारा कंटेंट हा कुठल्या स्वरूपाचा आहे ते जर आपण बघितलं तर मला वाटतं शिरसाटजी आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. कैलास आयरे यांचा प्रश्न आहे की वंचितच्या बातम्या बाळासाहेब आंबेडकरांचे लावू दाखवायला. कैलास आयरे बरोबर आहे तुमचा प्रश्न. एक मीडियामध्ये मी जी मगाशी तुम्हाला सांगितलं की मीडियामध्ये एक फॅक्टर आहे ज्या पद्धतीने काम चालतं. तुम्ही जर इथल्या शोषितांचे प्रश्न मांडू लागलात आणि ते जर इथल्या राजकारण्यांसाठी किंवा इथल्या सत्ताधाऱ्यांसाठी जर का ते अडचणीचं ठरत असेल तर अशा गोष्टी जाणीवपूर्वक नाकारल्या जातात. ते दाखवलं जात नाही कारण त्यानं त्यांचं पितळ उघडं पडतं. अशा वेळेस जी काही राजकीय पक्ष सत्तेवर आहेत ते राजकीय पक्ष आर्थिक सगळ्या गोष्टीतनं त्या कंट्रोल करत असतात. त्याच्यामुळे मी जसं म्हणालो 14ला फडणवीस गेले आणि नंतर ठाकरे आले. सरकार बदललं तरी चॅनल्समध्ये काम करणारे किंवा मीडियामध्ये काम करणारी सरकारची यंत्रणा एकच आहे. त्यांना हवा असणाऱ्या गोष्टीच त्या दाखवल्या जातात आणि केल्या जातात. त्याच्यामुळे काही प्रमाणात या गोष्टी म्हणजे वंचितच्या बातम्या स्पेसिफिक लाईव्ह दाखवल्या जाते. म्हणजे वंचितच्या सभेला लाखांची गर्दी असते आणि इकडे टी व्हीवर ते दाखवले जात नाही. हे असं अनेकदा घडलेलं आहे. अनेक संपादकांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिलेली आहे. पण तरीसुद्धा त्याच्यामागे जे काही पॉलिटिक्स आहे, आर्थिक हितसंबंध आहेत या गोष्टी त्याच्यामुळे होत नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे. चक्रधर गवई जय भीम. सर्वांना जय भीम. संतोष शिरसाट यांचा उपप्रश्न होता की मग आपण आपले चॅनल कशा प्रकारे पुढे आणायचे आणि त्यांना मदत करायची. मी पुन्हा त्याच गोष्टी सांगतोय की
जी काही समांतर माध्यमं आता उभी राहिली आहेत ना मेनस्ट्रीम मीडियाला पर्याय म्हणून, त्यांना प्रमुख दोन गोष्टींची गरज असते. एक तर त्यांचं आर्थिक इकॉनॉमिक सस्टेन होणं, आर्थिकदृष्ट्या ती सक्षम होणं ही एक काळाची म्हणजे ती गरज असते. कारण त्या माध्यमांचा जीव छोटा असतो, ती माध्यमं छोट्या पद्धतीने काम करत असतात, पण त्यांचा विचार त्यामागची प्रेरणा ही मोठी असते की आपण आपल्या समूहाचे प्रश्न मांडले पाहिजेत, आपल्या समूहाच्या अडचणींना आपण वाचा फोडली पाहिजे, हा उद्देश असतो. त्याच्यामुळे ती टिकवून ठेवण्यासाठीची आपल्या पद्धतीने आपण कुठल्या पद्धतीने त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. मग ते आर्थिक पद्धतीचं आहे, ते ज्ञानाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, ते वैचारिक पद्धतीचं आहे, किंवा अजून कुठल्या मार्गाचं ते योगदान आहे, ते आपण आपल्या पद्धतीने ठरवलं आणि ते केलं तर आपण त्यांना पुढे आणायला नक्की मदत करू शकतो. संतोषजी. सूर्यकांत जाधवांचा प्रश्न आहे की प्रबुद्ध भारतच्या इलेक्ट्रॉनिकच्या संदर्भात निश्चितच भविष्यामध्ये तो मानस आहे आमचा करण्याचा, आणि लवकरच ज्यावेळेस ते करू त्यावेळेस ते जनतेला आणि ते कळवलं जाईलच नक्कीपणे. अमोलचा प्रश्न होता, अमोल निकमचा प्रश्न आहे की कोरोना काळात माध्यमांची भूमिका जशी पाहिजे तशी नाही आहे, कशी असावी. अमोल, मी मगाशी तेच म्हणालो आहे, माध्यमांची भूमिका म्हणजे माध्यमांचं कामच असतं की जनतेचे प्रश्न मांडणं, ती भूमिका घेणं, सत्याची बाजू मांडणं, ह्या गोष्टी असतात. परंतु त्या करोनाच्या काळामध्ये त्या घडलेल्या नाही. त्याचं प्रमुख कारण काय आहे तेही मी पुन्हा एकदा रिपीट करतो. काही नव्यानं प्रेक्षक जॉईन झालेले आहेत. तर असं होताना का दिसत नाही, तर याच्यामागे जी काही राजकीय यंत्रणा मागे आहे, म्हणजे जे कुठलंही सरकार असतं त्या सरकारला आपलं पितळ उघडं पडू नये, आपला नाकर्तेपणा पुढे येऊ नये म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं सरकार त्याच्यावर दबाव आणत असतं, आणि त्याचाच एक भाग म्हणून मीडिया त्यासाठीचा कार्यरत असतं. म्हणजे हजारो कोटींची पॅकेजेस मीडिया चॅनल्सला दिलेली असतात, आणि पाहिजे सरकारला किंवा त्या राजकीय पक्षांना, सत्ताधाऱ्यांना हवा असणारा अजेंडा त्यानिमित्तानं राबवला जातो. त्याच्यामुळे कोरोनाची परिस्थिती, ज्या काही प्रश्नांना लोकांना सामोरं जायला लागतं ते समोर येताना दिसत नाही आहे. मग त्यामध्ये रस्त्यानं जाणाऱ्या मजुरांचा प्रश्न असेल, किंवा मग ऑक्सिजन बेड मिळत नाही आहे म्हणून सरकारला प्रश्न विचारणारे सर्वसामान्य लोकांना तुरुंगात डांबण्याचा प्रकार असेल, यासारख्या गोष्टी जाणीवपूर्वक दाबल्या जातात. हे प्रश्न पुढे येऊ दिले जात नाही. याच्यामागे एक विशिष्ट यंत्रणा, सरकारी यंत्रणा कार्यरत असते. त्याच्यामुळे माध्यमांची भूमिका ही नेहमी आत्ताच्या या सगळ्या कालावधीमध्ये सरकार दार्शनी झाली. कारण म्हणजे त्यांना माध्यमं म्हणू का हा प्रश्न निर्माण झाला आहे. ती माध्यमं नसून ती सरकारची काम करणारी मीडिया एजन्सीज, आत्ता PR एजन्सीज ती सगळ्या झालेल्या आहेत. सुशांत जाधवजी, द वायरला जगभरातनं जो काही इंटेलेक्च्युअल वर्ग आहे किंवा जगभरामध्ये त्याचा जो काही खरं म्हणजे त्याच्यावर नेहमी असा आक्षेप असतो की म्हणजे राईट विंग्स ग्रुपकडनं त्याच्यावर आक्षेप केला जातो की डाव्या लोकांना, म्हणजे देशभरातले किंवा जगभरातील या लोकांचं यांना फंडिंग आहे. परंतु ते लोकांमधून सुरू असणारं द वायर नावाचं ते पोर्टल आहे, आणि लोक त्याच्यासाठी पे करतात आणि ते आर्टिकल वाचतात. त्या तशाच पद्धतीनं आपणही प्रबुद्धाला सहकार्य करू शकतो, किंवा त्याला पुढे नेण्यासाठीची जी काही यंत्रणा आहे त्यासाठीचं तुम्ही करू शकतात. ठीक आहे, आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलोय. कोणाचे प्रश्न नसतील तर आपण इकडे थांबूया. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही प्रबोधनमाला सुरू आहे, आणि हा अभिनव प्रयोग कोल्हापुरातील आमचे सहकारी, आमचे मित्रवर्य कपिल राजहंस आणि त्यांच्या टीमनं हा राबवला आहे. महाराष्ट्रामधला हा एक नवीन प्रयोग सुरू झालेला आहे. म्हणजे गेल्या वेळेस बाबासाहेबांची ऑनलाईन जयंती आपण सगळ्यांनी साजरी केली, तो याही वर्षी आपण सगळ्यांनी ऑनलाईन पद्धतीने साजरी करून बाबासाहेबांना डिजिटली अभिवादन करण्याचा
तो सगळा आंबेडकर अनुयायांनी जो काही पायंडा देशामध्ये पाडला आहे, त्याच कोविडच्या सिच्युएशनला आत्ताही ती परिस्थिती चिघळली आहे. त्यामध्ये बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी विधायक प्रबोधनात्मक लोकांचं प्रबोधन होईल, हा विषय घेऊन आपण लोकांपुढे आलोय. वेगवेगळ्या वक्त्यांनी, मान्यवरांनी याविषयीचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून मला आज इकडे माध्यमांविषयीची भूमिका मांडण्यासाठी इकडे मला आमंत्रित केलं, मला बोलण्याची इकडे संधी दिली. त्याबद्दल मी लाईव्ह संवाद कोल्हापुरातल्या आमच्या सगळ्या टीमचं मी आभार मानतो. बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे महाराष्ट्रभरामध्ये उपक्रम सुरू आहेत. त्या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. घरी राहा, सेफ राहा, काळजी घ्या आपण सगळे. पुन्हा एकदा मी कपिल राजहंस आणि त्यांच्या टीमचा आभार मानतो. जय भीम. तुम्हा सर्वांना जय भीम. धन्यवाद.